मित्रहो, सप्रेम जय भीम. आपल्या देशाचं सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघणाऱ्या अतिशय मोठ्या मोठ्या घटना आता महाराष्ट्रात आणि देशात घडत आहेत. आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळं काहीतरी होत आहे. परभणीचं प्रकरण झालं, त्याच्या आधी बीडचं प्रकरण झालं, आता संसदेमध्ये अमित शहा बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल काय बोलले त्याच्या विरोधात आंदोलन सुरू झालं. उद्या अजून काहीतरी होईल. त्या आंदोलनाला थांबवायसाठी पुन्हा राहुल गांधींनी धक्कामुक्की केली म्हणून त्याच्यावर आता पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल वगैरे होणार. त्याच्यानंतर ते काय होणार, काय हे सगळं सुरू आहे आणि याचे पूर्ण देशभरात पडसाद उमटणार आहेत. हे असं आज 2024 मध्ये आणि आता येणाऱ्या 2025 मध्ये का होतंय बरं? हे कशाचं लक्षण आहे की ज्याच्यामुळे या देशाची शांतता, या देशाची सुव्यवस्था, या देशाच्या नागरिकांचं सामान्यपणे जगणं अस्वस्थ करून एक वेगळ्याच पद्धतीने सगळ्या लोकांना एका वेगळ्या भावनेने आकर्षित करायचं आणि दहशत निर्माण करायची, गुंडागर्दी करायची, माणसं मारायची, हे कशाचं लक्षण असेल? आणि हे कोण करत असेल बरं? दिसताना असं वाटतं आपल्याला की हे काँग्रेस विरोधी करतात, हे BJP विरोधी करतात, हे माथे फिरू करतात, हे गुंड लोक करतात. पण हे या लोकांना हे एवढं साथ कोण देतं बरं करायला? परवानगी कशी मिळते? आपल्या देशामध्ये सरकार आहे. या सरकारच्या हाताखाली प्रशासकीय मोठ्या मोठ्या यंत्रणा आहेत. गृहमंत्र्याच्या हाताखाली पोलीस दल आहे. कलेक्टरच्या हाताखाली संबंध जिल्ह्याची शांतता करणारी व्यवस्था आहे. मंत्र्याच्या हाताखाली त्या संबंध खात्याचा कार्यभार करणारी सगळी प्रशासन व्यवस्था आहे. एवढं पद्धतशीरपणे आपल्या देशामध्ये संविधानाने प्रत्येक कलमवार आपल्या देशाला दिलेला आहे. आणि सरकार जे निवडून येतंय त्याला ही संधी दिली आहे की तुम्ही या लोकांच्या विकासासाठी काम करा, लोकांच्या जीवन जगण्यासाठी, त्यांना आनंदाने जगता यावं यासाठी योजना तयार करा. असं आपल्या संविधानामध्ये असताना हे संविधान आम्हाला कामाचं नाही, हे संविधान आम्ही संपवणार आहोत आणि हे संविधान आम्ही संपवू देणार नाही, या भानगडी कशा येतात 2019ला 2024ला? हे काय बरं भानगड असेल? हे कोण करत असेल? आणि हे असंच आता रोज रोज भडकत राहील आणि याचे काय दुष्परिणाम होतील, हे कोणत्या स्तराला जाईल, याचा इतिहास जरा आपण तपासून पाहायला पाहिजे. आणि माझं स्पष्ट मत आहे की आपल्या देशामध्ये 2 विचारधारा प्रभावीपणे चालत असतात. एक, माणसाला लाचार आणि गुलाम करून त्या माणसाला विकृत रीतीने त्याच्याबद्दल अन्याय अत्याचार करणारी विचारधारा आहे. ज्या विचारधारेला ईश्वराचं वरदान आहे असं म्हटलं जातं आणि ईश्वर निर्मित सगळं चाललं जातं आणि ईश्वराने जाती निर्माण केल्या हे सगळं सांगितलं जातं. त्या विचारधारेला नाव दिलंय जाती व्यवस्थेवरून ती ब्राह्मणी व्यवस्था आहे. आम्हीच कसे सुरुवातीपासूनचे आहोत म्हणून ती सनातन व्यवस्था आहे. आणि ते वारंवार आपली नावं बदलवतात, वेगवेगळ्या वेळी नावं ठेवतात. आता ती हिंदू व्यवस्था आलेली आहे. आणि दुसरी व्यवस्था आहे की जी माणसाला सन्मानाने जगायसाठी, त्याचं जीवन यापन आनंदाने जगायसाठी प्रयत्न करायला लावणारी, त्याला मदत करणारी मानवतेची व्यवस्था आहे. या मानवतेच्या व्यवस्थेमध्ये भगवान बुद्धांचा विचार फार महत्त्वाचा आहे, महावीरांचा विचार फार महत्त्वाचा आहे, चक्रधरांचा विचार फार महत्त्वाचा आहे आणि शिवरायांचा विचार सुद्धा फार महत्त्वाचा आहे. हे विचारधारेवर चालणारे लोक आणि त्या विचारधारेला विरोध करणारे लोक हे सरळ सरळ जातीयतेच्या भानगडीत इतके गुरफटत, कारण सामान्य माणसाला समजत नाही ना. म्हणून हा सगळा प्रकार ब्राह्मणी व्यवस्थेचा आहे असं आपल्याला स्पष्टपणे वाटलं पाहिजे. आणि ब्राह्मणी व्यवस्था म्हणजे केवळ ती जातीची व्यवस्था आहे असं नाही. जे खोटं बोलतात, माणसांना फसवतात, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं नामहरण करतात, त्याला लाचार बनवतात आणि त्याला कायमचं आपलं गुलाम बनवतात, ही ती विचारधारा आहे. आणि या विचारधारेला आता पद्धतशीरपणे पक्कपणे रोवण्याचं त्यांचं काम सुरू झालंय. आणि इतिहास असं सांगतो, इतिहासाचं वाचन असं सांगतं की जेव्हा माणुसकीची विकासाची विचारधारा प्रभावी होते
त्यावेळी आधीपासूनच त्या विचारधारेमध्ये घुसून तिला बरोबर पोखरून 100 वर्षात ती विचारधारा पुन्हा खतम करायची आणि 100 वर्षानंतर पुन्हा आपलं वर्चस्व कायम राहावं, अशी ही ब्राह्मणी विचारधारा आहे. या विचारधारेचा आता 2025ला 100 वर्ष पूर्ण होणार आहे तुमच्या संविधानाला. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे 1925 पासून त्यांनी शपथ घेतली होती असं म्हणतात, आणि 100 वर्षात आता 2025ला ते 100 वर्ष पूर्ण होणार. भारताचं संविधान 1950ला सुरू झालं, 2050ला त्यांना संपवायचं आहे. ते पद्धतशीरपणे कामाला लागले आहेत. म्हणून याचा ऐतिहासिकदृष्ट्या विचार केला पाहिजे की हे कोण लोक आहेत. म्हणून त्यांचा विचार मी माझ्या एका पुस्तकात लिहिलेला आहे, तो मी आपल्याला वाचून दाखवला पाहिजे. त्या पुस्तकात मी असं लिहिलं आहे, त्या पुस्तकात मी असं लिहिलंय बघा. आजपासून 3000 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. एक आटपाट नगर होतं. तिथे स्त्री पुरुष मुले मुली मोठ्या आनंदाने राहत होते. त्यांच्यासोबत पाळीव प्राणी होते, जसे घोडे, उंट, बैल, गाय, बकरी, कुत्रे, म्हैस, मेंढी. या जनावरांसाठी भरपूर चारा हवा होता. मग स्त्री पुरुषांनी शेती विकसित केली. लाकडाची, धातूची अवजारे तयार केली. पाळीव जनावरांची शेतीच्या कामी मदत घेतली. गाव आणि नगरांची रचना केली. रस्ते तयार केले. न्हाणी घरे, स्वयंपाकघरे तयार केली. राहण्यासाठी घरे, ओसऱ्या, माड्या तयार केल्या. गावाच्या मध्यभागी पिंपळाचे, कडुनिंबाचे झाड लावून पार तयार केला. जमिनीमध्ये 3माही, 6माही, 12माही पिकं देणारी बियाणे लावायला सुरुवात केली. शेतीची मशागत केली आणि भरपूर उत्पन्न निघायला लागले. कापूस पिकविला, त्याची वस्त्रे तयार केली. तेलबिया पिकविल्या, त्याची तेले तयार केली. भाज्या पिकविल्या, फळझाडे लावली. सारे नगर समृद्धीने आनंदाने गजबजून गेले. सूर्यास्तानंतर गीत, संगीत आणि नृत्य ह्या कला प्रकारांना भरभराटी आली. नित्य नैमित्तिक सणावारी ह्या कलांना बहर आला. धनधान्यांच्या बाजारपेठा सुरू झाल्या. नद्यांवर बांध घालून कालवे तयार झाले. या कालव्यांचे पाणी 12माही शेती पिकवू लागले. होडीतून, नावेतून प्रवास सुरू झाला. नदीच्या पात्रातून समुद्रापर्यंत, समुद्र किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत आदान प्रदान वाढले. व्यापार आणि व्यवहार वाढले. चलनांची निर्मिती झाली. वस्तूंच्या देवाणघेवाणीचे रूप बदलून गेले. चलन आणि मुद्रा यांचा उपयोग सुरू झाला. माणूस म्हणून माणसाची ओळख वाढली. माणूस ओळखण्याचे सर्वात उत्कृष्ट साधन म्हणजे त्यांची बोली. ते जे बोलायचं ते दुसऱ्याला समजायचं. ह्या बोलीला त्यांनी लिपिबद्ध केले. त्याची झाली भाषा. ही भाषा एका गावातून दुसऱ्या गावात, एका नगरातून दुसऱ्या नगरात पसरू लागली. त्यावेळी दूरवर राहणाऱ्या मानव समूहांच्या उच्चारणात फरक पडत गेला. ती समजण्यासाठी त्या बोलींना नावे देण्यात आली. भाषेंनाही आपली नावे देण्यात आली. अशा बोलींनी, भाषांनी, रीतिरिवाजांनी, सणावारांनी संस्कृती तयार झाली. सगळीकडे समृद्धी आणि आनंद, उत्पन्नाचे सुख आणि वाढण्याचा आनंद ही आटपाट नगरच्या माणसांची संस्कृती होती. या संस्कृतीची बोली होती. या बोलींची भाषा होती. या भाषांचे संस्कार होते. या संस्कारांचे कर्तृत्व होते. या कर्तृत्वामुळे प्रतिष्ठा होती. प्रतिष्ठेमुळे सत्यता होती. सत्यतेमुळे आनंद होता. आनंदामुळे समृद्धी होती आणि समृद्धीमुळे संस्कृती होती. सारं आटपाट नगर आनंदी होतं. मुबलक पाणी वळविणारे कालवे, हिरवी कंच राने, भरभराटून आलेली पिके, सशक्त जनावरे, खळाळून हसणारी मुले, रूपवान देखण्या स्त्रिया, शौर्यवान आणि धैर्यवान पुरुष, रंगीबिरंगी वस्त्र प्रावरणे यांचे सौंदर्य पाहून कोणाचेही डोळे दिपतील अशी अवस्था त्या आटपाट नगराची होती. एक दिवस अचानक या नगरचे सौंदर्य आणि समृद्धी पाहून 5 माणसे थबकली. त्यांनी या नगराची दुरूनच पाहणी केली आणि हे नगर आपल्या ताब्यात असले पाहिजे अशी लालसा त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यांनी आपली योजना तयार केली. त्यांनी ही योजना तयार करण्यासाठी 6 रात्री एकत्र घालविल्या. योजना तयार झाली. योजना अंमलात आणावयाचे साधन होते बोलणे, असत्य बोलणे, खोटे बोलणे, वारंवार खोटे बोलणे. असत्य हे सत्यच आहे हा विश्वास लोकांमध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत असत्य बोलणे. या योजनेचे दुसरे साधन होते भाषा. या 5 लोकांनी आपली भाषा आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्याला कळू नये म्हणून ती सांकेतिक बनवली. या सांकेतिक लिपीत काहीही अर्थ असला तरी तो आपण जे स्पष्टीकरण देऊ तोच प्रमाण असेल अशी बतावणी करणे.
या योजनेचे तिसरे साधन होते दगडाला देव मानणे, आणि तो देव सृष्टीचा निर्माता आणि माणसाचा दुःख निर्माता आहे म्हणून त्याची सतत पूजा करणे, त्याच्या नादी लोकांना लावणे, त्यासाठी त्याच्या घराची देवालयांची निर्मिती करवून घेणे. या योजनेचे चौथे साधन होते देवाच्या समोर माथा टेकवून डोळे लावून हात जोडून पूजा करणे. प्रत्येक दिवशी प्रत्येक देवाची वेगवेगळी पूजा करणे, रोज पूजा करणे. पूजा समयी दक्षिणा म्हणून धान्य देणे, पैसे, कापड, फुले आणि तूप घेणे. पूजेकऱ्यासमोर आपल्या सांकेतिक भाषेतील शब्दरचना म्हणणे, त्याला मंत्र किंवा मंत्रोच्चार हा शब्द वापरणे. पाचवे आणि शेवटचे साधन होते गावातील सोबत राहणाऱ्या दोन लोकांमध्ये, दोन गटांमध्ये शंका पसरवून देणे, त्यांच्या चुगल्या लावणे, त्यांची भांडणे होतील अशी कलागती लावणे, त्यांची एकता भंग करणे, स्त्री पुरुषांमध्ये असंतोष निर्माण करणे, त्यांच्यात वितंडवाद लावून देणे आणि तो मिटविण्यासाठी होम, हवन, यज्ञ आणि पूजा मांडणे, त्यासाठी अघोरी कृत्य करायला बाध्य करणे म्हणजे हिंसा करायला भाग पाडणे. या 5 जणांनी 5 दिवस आणि 6 रात्रीत ही योजना तयार केली. 7व्या दिवशी ती कार्यान्वित करण्याची प्रतिज्ञा घेतली. प्रतिज्ञा घ्यायच्या आधी त्यांनी कपाशीची पिकलेली फुले तोडली, त्याचा कापूस काढला, त्या कापसाला पीळ देऊन धागा तयार केला. हा लांब धागा मानेच्या डाव्या भागाकडून कमरेच्या उजव्या भागापर्यंत एकमेकांनी आपल्या शरीरावर बांधला. त्याला त्यांनी सांकेतिक शब्द वापरला, जानवे. हे जानवे बंधन केल्यानंतर योजना पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसायचे नाही अशी त्यांनी प्रतिज्ञा घेतली. आणि 5ही लोक 5 दिवसांनी आपले मरतुकडे घोडे घेऊन निघाले. मरतुकडे घोडे घेऊन गावाच्या पारावर एक माणूस आला. त्याने पाराच्या बाजूने आपला घोडा बांधला. पाराच्या झाडाखाली एक दगड ठेवला. त्या दगडाला लाल रंग फासला आणि त्या दगडासमोर तो डोळे मिटून बसला. गावातील लहान पोरे आली. त्यांनी मरतुकड्या घोड्याचे कौतुक वाटलं, डोळे मिटून बसलेल्या माणसाचं कौतुक वाटलं आणि झाडाच्या बुंध्याजवळ लाल रंगाचं काय आहे याचं पण कौतुक वाटलं. मुलं घरच्या आईकडे गेली. त्यांनी बघितलेली गोष्ट आईला सांगितली. आई उत्सुकतेने मुलांसोबत पारावर आली. तिने बघितलं, माणूस डोळे मिटून पडलाय, घोडं मरतुकडं आहे, यांना भूक लागली असावी. आई घरात गेली, शिजलेलं अन्न घेऊन आली, माणसाच्या पुढ्यात ठेवलं, त्याला खा म्हणाली. त्या माणसाने ते अन्नाचं ताट घेतलं, झाडाजवळच्या लाल रंगाच्या दगडाला त्या अन्नातील प्रत्येक पदार्थ ठेवला. त्यानंतर त्याने डोळे लावून हात जोडून दगडासमोर काहीतरी पुटपुटणे सुरू केले. नंतर खाली डोके टेकवले. मग ते अन्न खायला सुरुवात केली. हे सारे मुले आणि आई बघत होते. त्यांना कुतूहल होते पण समजत नव्हते. थोड्या वेळाने त्या मुलांचा बाप तिथे आला. मुलांनी पाहिलेले दृश्य बापाला सांगितले. आईने दिलेले अन्न त्याने कसे ग्रहण केले ते सांगितले. बापाने पाहिले, माणूसही भुकेला आहे आणि घोडाही. बापाने घोड्याला वैरण आणून त्याच्या पुढ्यात टाकली. असे रोज सुरू झाले. कोणीतरी घरातले अन्न त्या माणसाला खाऊ घाली, घोड्याला वैरण घाली आणि तो माणूस त्या पारावर बसून दगडाची पूजा करत राही. एका गावकऱ्याने त्याच्या बैलाच्या गळ्यातील घंटा त्याला दिला. त्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ पूजेच्या वेळी तो घंटा वाजवायचा. त्याच्या नादाने गावातील लोक पारावर जमायचे, बायका मुले जमा व्हायचे. तो मनुष्य मंत्रोच्चार करायचा, दिवा लावायचा आणि स्त्रियांनी त्याच्या खाण्यासाठी आणलेल्या अन्नातून प्रथम त्या दगडाजवळ ठेवायचा. नंतर त्यातील एक एक घास जमलेल्या सगळ्यांना वाटायचा. जमलेले सारे लोक तो घास तोंडात टाकायचे आणि त्याला लाल दगडाला हात जोडून नमस्कार करायचे. पुढे त्या माणसाने गावाची बोली समजून घेतली, भाषा समजून घेतली आणि त्याचा गावकऱ्यांशी संवाद सुरू झाला. गावकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तो उत्तरे देऊ लागला. तो सांगू लागला, ही पृथ्वी देवाने निर्माण केली आहे, आपणासही देवानेच जन्माला घातले आहे. पृथ्वीवरचे सारे सजीव ही देवाची निर्मिती आहे. देव सगळीकडे वास करतो, मी त्याची पूजा करतो म्हणून माझ्यासाठी या लाल दगडात तो विराजमान आहे. तो दुःख विनाशक आहे, सुखदायक आहे. त्याची पूजा केल्याने तो प्रसन्न होतो. हा दगड नाही, हा साक्षात देव आहे आणि तो आपल्या सर्वांचं रक्षण करताय. मी ज्या शब्दांनी त्याची पूजा करतो हे शब्द मला माझ्या त्यानेच दिले आहेत. तो मनुष्य रोज रोज अशी देवांची नवी नवी कथा सांगू लागला आणि गावकरी मान डोलावून ऐकू लागले. मग गावकऱ्यांनी त्या दगडाच्या देवासाठी मंदिर बांधले. तेथे त्या माणसाची राहायची व्यवस्था केली. पूजा, अर्चा, प्रार्थना यांना बहर आला. सारे गाव त्याच्या नादी लागले. त्याचा शब्द देवाचा शब्द म्हणून प्रमाण मानू लागले. तो सांगेल तसे वागू लागले. मग त्याने गावातील काही गटांमध्ये वितुष्ट पाडण्याचे काम सुरू केले. तू चांगला आहेस पण दुसरा तुला भाव देत नाही, तुझ्या मनातून राग करतो, तुझी बायको तुला नीट वागवत नाही, तिच्या शेजाऱ्यांकडे जास्त ओढ आहे, अशा विविध शंका त्याने गावभर पसरविणे सुरू केले. गावात एकच गोंधळ उडाला. कोणी कोणावर विश्वास करेनासा झाला. प्रत्येकजण एकमेकांकडे शंकास्पद नजरेने पाहू लागला. त्या मनुष्याने आपला घोडा घेतला. तो घोड्यावर स्वार झाला आणि गावाबाहेर जिथे ज्या 5 लोकांची बैठक झाली तिथे गेला. त्या 5ही लोकांनी आपल्या नियोजनाप्रमाणे 5ही गावात याच पद्धतीची कारवाई सुरू केली.
सारे गाव गोंधळात सोडून ते पुन्हा एकत्र आले. आता त्यांनी दुसरा प्लॅन केला. एका गावात शेते 4 लोकांनी जाळायची आणि 5व्याने गावातील लोकांना घेऊन ती विझवायला जायची. ती आग विझवताना गावातील माणसे आगीत जळली जातील अशी व्यवस्था करायची. त्या आगीच्या वणव्यात गाव शोकमग्न व्हायचे. तोच दुसऱ्या गावातील शेतात आगी लावायचा. पुन्हा तोच किस्सा सुरू ठेवायचा. मग 3ऱ्या गावात, 4थ्या गावात, 5व्या गावात 5 लोकांनी मिळून पंचक्रोशीतील शेते आणि माणसे उद्ध्वस्त केली. आणि प्रत्येक गावात सांग सुटले, हा अग्निदेवाचा कोप आहे, त्याची शांती करावी लागेल. बायका मुले अग्निदेवाला प्रसन्न करण्याच्या कामी लावण्यात आली. मग त्यांनी 3रा प्लॅन केला. नदीच्या पात्रावर बांध घालून कालव्याद्वारा ते पाणी शेतीला पुरविले जाईल आणि 12माही शेती पिके. पावसाळ्यात नदीवरचे बांध तुडुंब भरले जात. कालव्याच्या काठावर नदीच्या बाजूने नगरे आणि पुरे वसली होती. ही बाब हेरून त्यांनी नदीवरचे बांध फोडून टाकले. धरणात साठलेले प्रचंड पाणी सुसाट वेगाने नगरांकडे आणि घरांकडे वाहत सुटले. पाण्याच्या पुराने नगराची आणि पुरांची वस्ती उद्ध्वस्त झाली. अनेक बाया, माणसे, मुले पाण्याच्या प्रवाहात बुडून गेली. जनावरे वाहत गेली. शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मग हे प्रत्येक गावात उरलेल्या लोकांना सांगत सुटले की हा वरुण देवाचा कोप आहे, त्याची शांती करावी लागेल. आपले जन्माला आलेले पहिले मूल वरुण राजाला अर्पण करावे लागेल आणि लग्न झालेल्या विवाहित दाम्पत्याचे पहिले जन्माला आलेले मूल वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी नदीच्या पात्रात सोडले जाऊ लागले. मग त्यांनी 4था प्लॅन केला. गावात बंधुभावाने गुण्यागोविंदाने राहणाऱ्या स्त्री पुरुषांमध्ये वासनाशक्ती पेरली. लग्न झालेल्या स्त्रियांकडे दुसरे पुरुष वासनांध दृष्टीने पाहू लागले. लग्न न झालेल्या स्त्रियांकडे अनेक पुरुष वासनांध दृष्टीने पाहू लागले. त्यामुळे प्रेमाऐवजी द्वेष आणि मत्सर वाढला. त्याचे पर्यवसान भांडण आणि मारामाऱ्यात झाले. अनेक पुरुष आपसात मारले जाऊ लागले. स्त्रियांवर कमालीचे अत्याचार ह्या माणसांनी काही तरुणांना फूस लावून आपल्याकडे वळविले. गावातल्या नवऱ्यांची कत्तल घडविली. त्यांच्या बायकांना गुलाम केले. नवऱ्यांच्या रक्ताचा टिळा त्यांच्या बायकोच्या कपाळी लावला. तुझा नवरा मेला, आता तू आमची झालीस म्हणून तिचा छळ केला. तिने ऐकले नाही म्हणून तिचे हातपाय बांधले. तिच्यावर बलात्कार केला, सतत बलात्कार केला. त्यातून ती गरोदर राहिली. तिने मुलाला जन्म दिला. मग ती त्याची बायको बनून राहिली. मुलाला बाप मिळावा या इच्छेखातर ती सारे सहन करत राहिली. रक्ताचा टिळा तिने कुंकवात बदलविला. हाताला बांधलेले फास बांगड्या म्हणून रंगविले. पायातल्या बेड्या कडली म्हणून घातल्या. पुढे त्या तोरड्या झाल्या. नाकाच्या टोचणीचे नथ आणि बेसर झाले. कानाच्या छिद्रांच्या कर्णफुले बिऱ्या टाप्स करण्यात आले. तिने मुक्काट्याने भोगू द्यावे म्हणून बांधलेले हे सारे फास पुढे अलंकार झाले आणि स्त्री त्या पुरुषाची कायमची गुलाम झाली. स्त्री शृंगाराच्या सतत उपभोगासाठी मग त्याने स्वर्गाची कल्पना सृष्टी उभी केली आणि स्त्रीजात आपल्या नादी लावली. इंद्राचा दरबार केला आणि रंभा, उर्वशी, मेनका ह्या चिरतरुण अप्सरा निर्माण केल्या. स्त्री ही कामभोगाची वस्तू झाली आणि कायम पुरुषाच्या गुलामीत अडकली. तिला देवदेवतांच्या नादी लावून प्रचंड धार्मिक केले आणि तिची विवेकता शून्यावर आणली. तिचे सारे अधिकार काढून घेतले. मग त्यांनी 5वा आणि शेवटचा प्लॅन केला. गावाच्या देखभालीसाठी एकाला प्रमुख केले आणि साऱ्या गावासमक्ष जमिनीत छोटा खड्डा केला. त्याला वेदी म्हटले. त्यात लाकडे टाकली आणि त्यांना आग लावली. प्रमुखाला त्या समक्ष बसविले. 4 सहाय्यकांना मागे बसविले. गावकऱ्यांना आजूबाजूने बसविले. मग त्या अग्नीत तूप टाकून होम पेटवला. पंचगव्य टाकून हवनाला सुरुवात केली. प्रमुखाच्या डोक्यावर होम ठेवून त्याचा अभिषेक केला. आता प्रमुखाने गावातल्या लोकांनी कोणती कामे करायची हे सांगायचे. त्याच्या सहाय्यकांनी ती कामे करवून घ्यायची आणि लोकांनी ती मुकाट्याने करीत राहायची. या कामी प्रमुखाने प्रत्येक गोष्टीत अभिषेक करत्या माणसाला विचारायचे. तो सांगेल तेच आदेश सोडायचे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास तो सांगेल तीच शिक्षा द्यायची. आता पूर्ण गाव प्रमुखाच्या वर्चस्वाखाली आणि प्रमुख पुजाऱ्याच्या वर्चस्वाखाली असा गावगाडा सुरू झाला. पंचक्रोशीच्या 5ही गावात 5ही माणसांनी हा प्लॅन केला. पुन्हा ही 5 माणसे एकत्र आली. आता त्यांनी मोठा प्लॅन केला. पंचक्रोशीतील गावे मांडलिक केली पाहिजेत म्हणून एका गावाच्या प्रमुखाला तू याच गावचा राजा होऊ शकतोस, पण तुला यज्ञ करावा लागेल, अश्वमेध यज्ञ. त्यात तू जिंकलास तर तुझा राजसूय यज्ञ करू. तुला राजा हा किताब दिला जाईल. मग तू सर्वश्रेष्ठ होशील. झाले. हा प्लॅन ठरला आणि राजसत्तेसाठी युद्धाला सुरुवात झाली. प्रेमाने गुण्यागोविंदाने एकत्र राहणारी माणसे आपल्या राजसत्तेने एकमेकांचे खून पाडू लागली. जो राजा जिंकेल त्याचा राजसूय यज्ञ व्हायला लागला. यज्ञात गायी, घोडे, बैल, बकरे, माणसे यांची आहुती दिली जाऊ लागली आणि देवाला प्रसन्न करण्यासाठी ह्या यज्ञाची सुरुवात झाली. राजा कोणताही असला तरी या 5 माणसांच्या सल्ल्याशिवाय तो राज्यकारभार करू शकत नसे. त्याने तसा प्रयत्न केलाच
तर दुसरा राजा त्याच्यावर आक्रमण करून त्याचे राज्य हिसकावून घेई. ही 5 माणसे स्थावर झाल्यावर त्यांनी आपला वंश वाढविला. त्यांच्यासाठी अधिक देवांची निर्मिती केली, अधिक देवांसाठी अधिक देवळांची निर्मिती केली. राजा जेवढा मोठा त्याचे देवांच्या मंदिरासाठी दान तेवढेच मोठे. परिणामी गावोगावी गल्लोगल्ली छोटी मोठी मंदिरे तयार झाली आणि मोठमोठ्या नगरात मोठमोठी मंदिरे तयार झाली, जिथे लोकांची, स्त्रियांची, पुरुषांची गर्दी वाढली, दानपेट्या वाढल्या, नैवेद्याची खैरात झाली. साऱ्या असत्य गोष्टी सत्यात रूपांतरित करण्यात आल्या. मग माणसांच्या निर्मितीची कथा जन्माला घातली. ब्रह्म नावाचा असत्य देव माणसाचा निर्माता बनला. त्याने आपल्या मुखातून ब्राह्मण निर्माण केले, त्याने आपल्या छाती आणि बाहूपासून क्षत्रिय निर्माण केले, त्याने आपल्या पोटातून वैश्य निर्माण केले, त्याने आपल्या मांड्या पोटऱ्यातून शूद्र निर्माण केले. अशी चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण केली. आणि या सर्वांची सेवा करणारा भला मोठा वर्ग हा अस्पृश्य म्हणून निर्माण केला. या साऱ्यांच्या कामांची विभागणी केली. ही कामे तुमच्या कायमची वाट्याला आली आहेत म्हणून पूर्वजन्म आणि पुनर्जन्माच्या कथा पेरल्या. जन्ममरणाच्या फेऱ्याशी या कामाची सांगड घातली. या जन्ममरणांच्या फेऱ्यांच्या कथांना धर्मशास्त्राचा आधार दिला. या धर्मशास्त्राच्या भाषेला संस्कृत म्हटले, ह्या संस्कृतला देववाणी म्हटले. त्यातील पहिला धर्मग्रंथ ऋग्वेद सांगितला. त्यानंतर यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे देवाने लिहिलेले ग्रंथ सांगितले. त्यानंतर उपनिषदे, आरण्यके, पुराणे, महाकाव्ये निर्माण करण्यात आली. ही लिहिण्याचा, बोलण्याचा, निरूपण करण्याचा अधिकार ह्या 5 माणसांच्या पुत्रवंशजांनाच केवळ देण्यात आला. ह्या 5 माणसांना आणि त्याच्या वंशजांना ब्राह्मण असे म्हटले. बाकी वर्णाश्रमात त्यांची असंख्य जाती आणि उपजाती केल्या. त्यामुळे आपल्यालाही कोणी नावे ठेवू नये म्हणून त्यांनी त्याचे 5 भाग केले. कोकणस्थ, देशस्थ, कायस्थ, पाठारे आणि वेदी, मग त्याचेही उपविभाग केले. मग प्रथम त्यांनी राजांची थोरवी गाणारी चरित्रे आणि कथा रचल्या. मंदिरांच्या समोरच्या भागात यात्रा भरवताना या चरित्र कथांचे सप्ताह साजरे करण्याचा प्रघात पाडला. जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे सारे संस्कार आपल्या कल्पनेतून साकार केले. मृत्यूनंतरही श्राद्ध संस्कार करून दक्षिणा, प्रतिष्ठा आणि आयश आपल्या व आपल्या वंशजांच्याच पदरात पाडून घेतले. देव, धर्म, पूर्वजन्म, पुनर्जन्म, नशीब, भोग यावर आधारित कर्मकांडांमध्ये प्रत्येक स्त्री पुरुष गुलाम राहील याची दक्षता घेतली. त्यासाठी बुद्धीचा वापर करणे, प्रश्न विचारणे, चिकित्सा करणे, सत्यता आणि वास्तवता शोधणे, विवेकवादी होणे, शिक्षण घेणे ह्या गोष्टींपासून मनुष्य मात्राला कोसो दूर ठेवण्यात आले. वर्णाश्रम नियमाप्रमाणे कामाची विभागणी हा त्या व्यवस्थेचा अटळ भाग केला. त्याच्या विरोधात जो कोणी जाईल त्याचा छळ करण्यासाठी त्याला मृत्यूदंड देण्यापर्यंतच्या शिक्षेच्या तरतुदी धर्मशास्त्रात करून ठेवल्या. त्याला मनुस्मृती हा शास्त्रग्रंथ म्हटले. त्यातील तरतुदींचे कठोर पालन करण्याची जबाबदारी सर्वांवर टाकली. त्याच्या विरोधात वागणाऱ्यास राजाकडून शिक्षेची तरतूद करविली आणि त्याच्या अंमलबजावणीकडे काटेकोरपणे लक्ष पुरवले. असत्य, श्रम आणि मिथ्याचार यावर सारी धर्मव्यवस्था उभी केली. या विरोधात जो जाईल त्याचा खात्मा केला. मग त्याच्या मृत्यूबद्दल मिथकांचा वापर केला, त्याचे दैवतीकरण केले आणि मारेकऱ्यांचा सुगावा सुद्धा लागू दिला नाही. मारेकरीच त्याचे भक्त बनले आणि त्याने सांगितलेले सत्य फिरवून पुन्हा समाजात भ्रम पसरविला. या देशात अनेक राजे आले, राजसत्ता आल्या. राजा किंवा राजदरबारी आपल्या विचारांच्या विरुद्ध जाऊन सत्याचा शोध घेत असेल तर त्याला राजपथावरून हटविण्यासाठी दुसऱ्या राजाशी संगनमत करायचे आणि आपल्या राजाशी फितुरी करून त्यांना संपवायचे. आपली धर्मसत्ता कायम अबाधित राहील यासाठी साम, दाम, दंड, भेद आणि नीतीचा कुशल आणि अकुशल वापर करायचा. या दांभिक आणि खोट्या कल्पनाविलासाचा सिद्धार्थ शुद्धोधन शाक्याने भंडाफोड केला. त्यासाठी प्रज्ञा, करुणा, शील ह्या विवेकवादाचा प्रसार केला. परिणामी वैदिक आणि सनातनी विषमतामूलक अविवेकी विचारसरणीला बाजूला पडली आणि भारतवर्षात इसवी सन पूर्ण 563 पासून इसवी सन पूर्ण 185 पर्यंत सुमारे 387 वर्षात बुद्ध धम्माची वाताहत करण्यात आली आणि त्यात पुढे देवांच्या अवतार कथांची जोड देऊन काळात, युगात विभाजित करण्यात आले आणि पुन्हा भारतीय जनमानस असत्याच्या भ्रमजालात कायमचे अडकून पडले. या कालखंडात अनेक लहान मोठ्या व्यक्तींनी या पाखंडाला विरोध करण्याचे प्रयत्न केले, परंतु त्या व्यक्ती आणि त्यांचे कार्य भ्रम आणि उदात्तीकरण यातच रममान करण्यात आले आणि तसाच भारताचा इतिहास पुराणप्रिय करण्यात आला. इंग्रजांची सत्ता या देशात आली. ते व्यक्ती स्वातंत्र्यवादी, इहवादी लोक होते. सर्व माणसे सारखीच आहेत हे वास्तव समजणारे लोक होते. त्यांनी इथल्या धर्मशास्त्रांचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आले की माणसाला गुलामीत जखडणारी, स्त्रियांवर अत्याचार करणारी ही यंत्रणा भयानक आहे आणि अशा स्त्री पुरुषांची संख्या प्रचंड आहे. त्यांना आपल्या सोबत घेतले तर आपणही अधिक समृद्ध होऊ, बराच काळ राज्य करू शकू.
मग त्यांनी राज्यकर्त्यांची प्रशासन यंत्रणा आणली, कायदे आणले आणि सर्वांसाठी शिक्षण आणले. आपल्या देशातील इंग्रजीतील शिक्षण, इंग्रजी साहित्य इथल्या सर्वांना वाचायला दिले आणि भारतात विवेकवादाची पुन्हा सुरुवात केली. पण इथल्या ब्राह्मण्यवादाने त्यांच्यावरही मात केली. भारत हा इंग्रजांचा गुलाम आहे. त्या गुलामीतून भारताची सुटका झाली पाहिजे म्हणून इंग्रजांच्या विरुद्धच्या लढ्याला स्वातंत्र्य लढा हे नाव दिले. स्वातंत्र्याची चळवळ भारतभर पसरविली. इंग्रजांनी आपल्या सत्तेचे हस्तांतरण भारतात लोकशाही प्रधान देश बनविल्यानंतर केले. तरीही भारतावर ब्राह्मण्यवादाची पकड कायमच राहिली. अजून किती दिवस राहील हे सांगता येत नाही. महाराष्ट्रातल्या गावखेड्यातली रचना पाहिली तर पुढील गोष्ट स्पष्ट होते. नदी किंवा पानवठ्याजवळ पहिली वस्ती, त्यांच्यानंतर दुसरी वस्ती आणि त्यांच्यानंतर आजूबाजूच्या छोट्या छोट्या घरांच्या वस्ती. उत्तरेकडे दक्षिणामुखी मारुतीचे देऊळ, गावात कुठल्या तरी देवी किंवा देवाचे मंदिर, त्या देवळाला स्थानिक देवी देवतांचा साज, कुठे गाव शिवेजवळ झाडाखाली नदी किनाऱ्यावर एखादा दगड ठेवलेला किंवा दगडांची आरास असलेले एखादे देवस्थान, गावाच्या कडेलगत किंवा मध्ये एखादे पिंपळाचे किंवा वडाचे, नसलेच तर कडुनिंबाचे एखादे झाड. तेथे गावकऱ्यांची पंचायत किंवा ग्रामसभा भरण्याचे ठिकाण म्हणून गावचा पार हे त्याचे नाव. गावापासून थोड्या दूर अंतरावर स्मशान, त्याच्या बाजूने काही अंतरावर भूताटकीच्या एखाद्या देव किंवा देवीचे स्थळ, गावखारीपासून डोंगरापर्यंत किंवा दुसऱ्या गावापर्यंत शेतीसाठी वापरण्यात येणारी जमीन, ती ओलिताची म्हणजे विहीर असलेली किंवा नदीजवळची आणि कोरडवाहू म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली. सारी ग्रामरचना शेतीशी आणि शेतीपूरक कुटीर उद्योगाशी निगडीत. शेती करणारा मालक किंवा शेतमजूर हा शेतकरी, पुढे तो कुणबी आणि तत्सम वेगळ्या उपजमातीत विभागला. त्या गावाच्या उदरनिर्वाहाचा मुख्य व्यवसाय हा शेतीच. शेतातून निर्माण झालेली पिके, उत्पादने यावर दुसऱ्या जातीचे अवलंबित्व, भाजीपाल्यासाठी, फळांसाठी माळी आणि त्याच्या उपजाती, तेलबिया आणि तत्सम प्रकारातून ढेप आणि तेल काढणारे तेली आणि त्याच्या उपजाती, कापसाच्या तंतूपासून कापड तयार करणारे पिंजारी, विणकर, कोष्टी आणि उपजाती, शेतीच्या मशागतीसाठी लागणारी अवजारे बनविणारी सुतार, लोहार ह्या जाती आणि त्यांच्या उपजाती, दगड आणि मातीपासून भांडी आणि मूर्ती बनविणारे कुंभार, मूर्तिकार ह्या जाती आणि त्यांच्या उपजाती, शेती व माणसे यांचा उपयोगी असणारे पशुधन सांभाळणारे गवळी, गुराखी, धनगर ह्या जाती आणि त्यांच्या उपजाती. या सर्व गावगाड्यांनी वेगवेगळी नियमित हंगामी आणि मोसमी कामे करणारी धोबी, रंगारी, शिंपी, महार या जाती आणि यांच्या उपजाती. या सर्व गावगाड्याला रिझविणारी, मनोरंजन करणारी, श्रम परिहार करणारी कैकाडी, चित्रकथी, गोंधळी, टाकोणकारी, नंदीवाले, वैदू ह्या जाती आणि उपजाती. या साऱ्यांच्या मिळून शेतीवर आणि तिच्याशी निगडित शेती संस्कृतीवर परंपरागत जगणारी ग्रामरचना, ग्रामव्यवस्था ही भारत देशाचा मूळ कणा म्हणून ऐतिहासिक रूपात राहिली. या ग्रामरचनेत राज्य, त्या राजावर राज्य करणारी राजेशाही यंत्रणा, त्या राजे लोकातील आपसी कलह यांच्या लढाया, त्यांची आक्रमणे, त्यांची गुलामी आणि त्यांची संस्कृती, कधी अपभ्रंशाने तर कधी अर्धवट स्वीकारलेला ग्रामसमूह कृषी संस्कृतीपासून आजच्या वैज्ञानिक युगात जगतोच आहे. ही ग्रामरचना अज्ञानी राहावी, वंशपरंपरेने या व्यवस्थेचे शोषण करता यावे यासाठी धर्मसंस्कृती, देवसंस्कृती आणि मंदिर संस्कृती रुजविणाऱ्या ब्राह्मणी लोकांनी प्रथम हा ग्रामसमूह शिक्षण वंचित केला. नंतर त्याला देवधर्माच्या गुलामीचे इतके प्रचंड डोस त्याला जन्मापासून देण्यात येतात की तो स्वतःच्या बुद्धीचा वापरच करू शकत नाही. या ग्रामरचनेत होणारी कोणतीही गोष्ट तो स्वतःच्या मर्जीने सारासार विवेकाने करूच शकत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी त्याला ब्राह्मणाचा सल्ला हवा असतो. ब्राह्मणाने दिलेला सल्ला खरा निघाला नाही तर तो ब्राह्मणाला तो जाब विचारू शकत नाही. उलट त्यालाच दान दक्षिणा देऊन पुन्हा कर्मकांड करत राहतो. ब्राह्मणांच्या ह्या विचारधारेला थोडेसे जरी खिंडार पडले तरी सारी ब्राह्मण जात त्याची डागडुजी करण्याच्या कामी लागते, नव्या नव्या भ्रामक युक्त्या शोधून काढते आणि त्यातील वास्तवता आणि सत्य बाहेर येऊच देत नाही. असे वास्तव किंवा सत्य बाहेर काढणारा कोणीही असो, तो त्याच्या जातीचा ब्राह्मण असला तरीही त्याची हत्या करण्यात ती विचार यंत्रणा मागे पुढे पाहत नाही. ब्राह्मणवादाची सारी विचारसरणी भ्रम आणि असत्य व अवास्तव या तीन गोष्टीवर उभी आहे. या तीनपैकी एकाही गोष्टीची चिरफाड करणारा कुणीही व्यक्ती किंवा व्यक्ती समूह समोर आला तर ते त्याला संपवितात आणि त्यांच्याच आप्तजन आणि अनुयायांमध्ये त्यांचे व्यक्तिमहात्म्य वाढवून त्याला देवत्व बहाल करतात. त्यात त्यांच्या विचारांना अंधारात ढकलले जाते आणि त्यांच्यावर अंधश्रद्धेची पुटे चढविली जातात. भारतीय ग्रामरचनेत हजारो वर्षापासून काही फरक पडलाय असे अनवधानाने जाणवते. रूढी आणि अंधश्रद्धा यांच्या परंपरांचे एवढे स्तोम गावात आहे की तेथे राहणारा त्यांचाच एक भाग होऊन जातो. या परंपरेला शासन स्तरावर पहिला छेद इंग्रजांनी दिला. भारताच्या व्यापाराच्या निमित्ताने ब्रिटिश व्यापारी ब्रिटिश पार्लमेंटची परवानगी घेऊन दिनांक 31 डिसेंबर 1600 ला
आपली 18 लोकांची एक बोट घेऊन भारतातील केरळच्या बंदरात दाखल झाली. त्यांच्या कंपनीचे नाव होते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. या कंपनीने आपले व्यापाराचे जाळे पसरविण्यासोबतच भारताची प्रादेशिकता, सांस्कृतिकता आणि बोलीभाषा, व्यवहार या ऐतिहासिक स्वरूपात अभ्यास केला. त्यांना आपल्या व्यापारात सहभागी करून घेण्यासाठी येथील बोलीभाषा शिकून घेतल्या. इथल्या लोकांना इंग्रजी व त्यांची मातृभाषा शिकवली आणि भाषेच्या या आदान प्रदानाने सांस्कृतिक ओळख पक्की झाली. ब्रिटिशांच्या लक्षात आले इथले लोक प्रचंड अंधश्रद्धा, अडाणी, धर्मभोळे आणि ब्राह्मणी धर्माचे गुलाम आहेत. त्यामुळे त्यांच्याशी सलगी करणे, त्यांना ताब्यात ठेवण्यासाठी त्यांना काम देणे, त्या कामाचा मोबदला देणे, काम करून घेण्यासाठी फितूर करणे, यासाठी त्यांना आमिष आणि द्रव्य स्वरूपात लाचा देणे इत्यादी अनेक प्रकारांनी त्यांनी आपला व्यापार वाढविला. व्यापारासाठी सत्ता प्रस्थापित केली, सत्तेसाठी सैन्यदल तयार केले आणि प्रांतिक राज्यव्यवस्था आपल्या ताब्यात घेतली. इथली राज्यव्यवस्था गुलामांनी मांडली केली. सामान्य जनतेने या बाबतीत उठाव करू नये म्हणून त्यांच्यासाठी सर्वप्रथम शिक्षण व्यवस्था सुरू केली. त्यांच्या शिक्षण व्यवस्थेचा पहिला पाया होता माणसाचा बौद्धिक विकास. बौद्धिक विकास सर्व मनुष्य प्राण्यांचा हक्क आहे या आधारावर इंग्रजांनी 1835 पासून शाळांचे रूप सार्वजनिक केले. भारतातल्या हिंदू संस्कृतीला हा जबरदस्त तडाखा होता. इसवी सन 1855 ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 1831 पासून सुरू केलेल्या शिक्षणाचे रिपोर्ट कार्ड पुढील प्रमाणे होते. त्यांच्या शाळांची संख्या 281, प्रायमरी स्कूल 2810, शैक्षणिक संस्था 47,866, महाविद्यालय 21, व्यवसाय शिक्षण क्षेत्र 13. शिक्षणाचे सार्वत्रिकरण या देशात इंग्रजांनी सुरू केले, तेही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मार्फत. आणि या कंपनीने आपली राजसत्ता भारतभर पसरविल्यानंतर 1857 साली ब्रिटिश सरकारने कंपनीच्या हातून हा कारभार काढून आपल्या ताब्यात घेतल्यामुळे 1857 ते 1950 या 93 वर्षाच्या काळात भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक धार्मिकतेत आणि राहणीमानात प्रचंड उलथापालथ झाली. भारतातील विषमतेत, गुलामीत आणि मगरुरीत फार फरक पडला. विषमता नको, गुलामी नको, मगरुरी चालणार नाही, समानता हवी, दया करुणा हवी, या बाबी भारतीय सामान्य माणूस लक्षात घ्यायला लागला. इंग्रजी शिक्षणामुळे भारतीय माणूस जगाकडे आपल्या विवेक बुद्धीने पाहायला लागला आणि त्याचा देव, धर्म, पूर्वजन्म, पुनर्जन्म यावरचा यावर हे ब्राह्मणी व्यवस्थेवरचे संकट होते. ब्राह्मणी तंत्रामध्ये चपलक बसणारे तंत्र ज्याला संपवायचे त्याच्याशी बेमालूमपणे दोस्ती करायची आणि नंतर त्याचा काटा काढायचा. इंग्रजी राजवटीत माऱ्याच्या आणि मौक्याच्या जागा प्रथम ब्राह्मण वर्गाने पटकविल्या. इंग्रजांनी सुरू केलेल्या कायद्याच्या शिक्षणात प्रथम हाच वर्ग पुढे आला आणि ह्या बॅरिस्टर झालेल्या वकील मंडळींनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश करून पुढे त्या संघटनेचे इंग्रजांच्या गुलामगिरीतून सुटका करणे म्हणजे स्वातंत्र्य आंदोलन असा त्याचा अर्थ लावला. वस्तुस्थिती अशी होती की इथल्या ब्राह्मण वर्गाची या देशात असलेल्या सर्व लोकांवर अनभिषिक्त सत्ता होती आणि ती धर्माने, कर्मकांडाने, संस्कृत ग्रंथांनी, विशेषतः वेद आणि मनुस्मृतीने परंपरागतरित्या कायम करण्यात आली होती. ब्राह्मण इथले भूदेव होते. त्यांच्या मुखातून निघालेला शब्द हा प्रमाण होता. त्या शब्दांची चिकित्सा करण्याचा, त्या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या जातीसाठी कसा बदलत जातो असे प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही आणि त्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःखाला उतारा म्हणून तो पर्यायी साधने शोधत राही. या पर्यायी साधनामुळे आपली मानसिक अवस्था तो बनवित राही आणि मागच्या जन्मीचे पाप, आयुष्यातले भोग इत्यादी सबबी सांगून तो आपले जगणे जगत असायचा. त्याला ग्रामरचनेतील कोणीही अपवाद असायचे नाही. या मानसिक अवस्थेचे भूत, भानामती, जादूटोना, मंत्रतंत्र, बळी, नरबळी, पिशाच्य अंगात येणे आणि त्यावरचा उतारा इत्यादी करणारे मांत्रिक, बुवा, बाबा, देव्या तयार होत असत. त्या असल्या अंधश्रद्धांना खतपाणी घालत या असल्या अंधश्रद्धांमुळे माणसाच्या बुद्धिवापराचे काम बंद होई. विवेकवादाची त्यांची गाठभेट देखील नसे. ग्रामरचनेचा हा डोलारा इंग्रजांच्या शिक्षणामुळे कोसळून पडू शकतो हे ब्राह्मणवाद्यांच्या लक्षात आले. या शिक्षणाच्या प्रभावाने आपली परंपरागत सत्ता पराभूत होईल हे त्यांच्या लक्षात आले. ही बाब 1763 साली राजा राममोहन राय यांच्या उच्च शैक्षणिक कार्याने आली. त्याचबरोबर 1800 साली ज्योतिबा फुले यांच्या कार्यकर्तृत्वामुळे कळून चुकली. भारतीय व्यक्तींचा हा बदल इंग्रजांच्या शैक्षणिक प्रभावामुळे झाला. ही बाब लक्षात घेतल्यावर त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध उठावाला सुरुवात केली आणि ब्राह्मणवाद्यांनी आपले दहशतवादी गुप्त संघटन बनविण्यास सुरुवात केली. लोकसंख्येच्या मानाने मोघम स्वरूपात, कारण अजूनही भारताच्या लोकसंख्येची संपूर्णपणे जातीनिहाय जनगणना झालेली नाही म्हणून हे ठोकळ विधान आहे. त्यानुसार 3.5% असलेला हा ब्राह्मण वर्ग 96.5% लोकसंख्येवर अजूनही आपले स्वामित्व बजावून आहे. त्यांनी दिलेला देवधर्माचा गुलाम आहे. थोडे अधिक तटस्थपणे विधान केल्यास 96.5% लोकांनाच 3.5% लोकांची मक्तेदारी मांडणे आहे.
त्यांची गुलामगिरी मान्य आहे असाच त्याचा अर्थ होतो. जे या व्यवस्थेचा विरोध करतात ते ब्राह्मण असोत, शूद्र असोत की अस्पृश्य असोत, त्यांचा काटा काढण्यासाठी, त्यांच्या हत्या करण्यासाठी आणि त्या हत्या झालेल्या माणसाला देवत्व बहाल करण्यासाठी ब्राह्मणवादातले एखाद दुसरे पुढे येतात आणि बाकी सारे चेले चपाटे बहुसंख्येने मर्तिकाच्याच कुळीतले असतात. हे बिनधास्तपणे चालू आहे. जोपर्यंत बहुसंख्य लोक विवेकवादी होत नाहीत, मी हे का करावे, मी हे का पाळावे, याचे वास्तव परिणाम काय आहेत असे प्रश्न स्वतःला विचारणार नाहीत, माझ्या धर्माचा मला काय फायदा, माझ्या जातीचा मला काय फायदा, हा शोध जोपर्यंत घेणार नाहीत तोपर्यंत ही व्यवस्था कायम राहील, काळापर्यंत टिकेल, कदाचित चिरकाळही टिकेल. याचे वास्तव जाणून घेण्यासाठी सत्य बोलणारा, सत्य करणाऱ्या लोकांचा झालेल्या हत्या आपण वाचूया आणि डोळसपणे चिकित्सा सुरुवात करायला जायची आहे. मित्रहो, हे ब्राह्मणवादाचं आपल्या देशातील ढळढळीत चित्रण मी आपणासमोर मांडलेलं आहे. आज भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे याचं प्रमुख कारण त्यांना 100 वर्षात पुन्हा ब्राह्मणवाद आणायचा आहे. आणि आपल्या लक्षात येईल की ते आणायसाठी किती प्रभावीपणे करतात. ज्या मिलरने ब्राह्मणवाद्यांच्या लोकांना म्हणजे ब्राह्मण लोकांना सत्तेत येऊ देऊ नका, त्यांना चारित्र्याचा न्यायिक अभाव आहे, सर्व लोकांना जातीनिहाय प्रतिनिधित्व द्या हे भारताचं संविधान सांगते, त्यासाठी आरक्षणाची कलमं सांगते. पण यांनी काय केलं, यांनी काय केलं बघा. 1905 ते 1909 या दरम्यान या ब्राह्मणांनी पक्क्या बैठका घेऊन हिंदू महासभा या नावाने 1915 साली संघटित स्वरूपात काम करायला पुन्हा सुरुवात केली. या ब्राह्मण जातीच्या लोकांनी 1925 साली रॉयल सिक्रेट सर्व्हिस या नावाने संघटन तयार केले. त्याचा अजेंडा गुप्त राहावा म्हणून त्याला लोकांसमोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने पुढे आणले. आज त्याचे संघटन जगातले एक मजबूत संघटन आहे. RSSच्या भारतामध्ये 1 लाख शाखा आहेत, 60 लाख स्वयंसेवक आहेत, 4000 पूर्णवेळ सैनिक सदस्य आहेत, 1 लाख अर्धवेळ सैनिक सदस्य आहेत, 30,000 विद्या मंदिर आहेत, 50 लाख विद्यार्थी संख्या आहे, 500 प्रकाशन संस्था आहेत, 50 लाख ABVPचे सदस्य आहेत, 7 लाख विहिप व बजरंग दलाचे सदस्य आहेत, 11 करोड BJPचे सदस्य आहेत, 330 खासदार आहेत, 500 आमदार आहेत, 18 मुख्यमंत्री आहेत, 29 राज्यपाल आहेत, केंद्रात सरकार, 13 राज्यात सरकार आणि सारे निर्णय एकमतानुवर्ती होतात. ब्राह्मणांनी शासनकर्त्या जातीवर नियंत्रण ठेवणारी श्रेष्ठ जात किंवा प्रत्यक्ष शासनकर्ती जात हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आज भारताच्या सगळ्या मुख्य स्तरावर हीच ब्राह्मण मंडळी बसली आहे आणि याला छाप देणारं भारताचं संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत त्यांच्या लक्षात येते. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातीतील महार लोक पहिल्यांदा शिकायला आले आणि त्यांच्या विचारावर चालायला लागले. रिझर्वेशनमुळे त्यांना नोकऱ्या मिळाल्या, रिझर्वेशनमुळे त्यांना शिकायला मिळालं आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्या ब्राह्मणवादाला विरोध करणारी ही एकमेव जात असेल, एकमेव बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असेल. आणि म्हणून पहिल्या दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा राजकारणात आले त्या दिवसापासून त्यांनी त्यांना छुपा विरोध करायला सुरुवात केला. समोरासमोर विरोध करायची त्यांची हिंमत झाली नाही, पण त्यांनी छुपा विरोध केला. आणि बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जगाचे ज्ञानकर्ता झाले, सिम्बल ऑफ नॉलेज झाले, त्यावेळी तोपर्यंत यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्य म्हणूनच गणले आहे. त्यांच्या विचारांची पुढे हेच होऊ नये म्हणून त्या विचारांनी शिकलेले लोक पुन्हा आपल्याच पद्धतीने त्यांनी लाचार आणि गुलाम केले. आज रिझर्वेशनच्या जातीतले शिकलेले बौद्ध समाजाचे अनुयायी शिकलेले आहेत, पण ते काही करू शकत नाहीत. प्रशासकीय सेवेत आहेत, न्याय व्यवस्थेत आहेत, परंतु त्यांना बोलण्याचा अधिकार दिलेला नाही. एवढी लाचारी या ब्राह्मणी व्यवस्थेने आणलेली आहे. परंतु लोक जसे जसे जागृत झाले तसे तसे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत या लोकशाहीचा, या संविधानाचा पूर्ण खात्मा 2025 पासून सुरू करायचा आहे. 2025 नंतर 2050 पर्यंत हे पुन्हा ब्राह्मणी वर्चस्व आणतील. ज्या पद्धतीने इंग्रजांना या देशातून हाकललं त्याच पद्धतीने या देशातील संविधानकर्त्या बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हाकलण्याचा त्या प्रयत्न आहे. आणि काय गोष्ट आहे, त्यांना माहित आहे की हे लोक रिॲक्शनवादी आहेत, हे ऍक्शन करत नाहीत, हे रिॲक्शन करतात. आणि मग एक छोटीशी एक मुलगा एक संविधानाचं पान काय फाडतो आणि संबंध महाराष्ट्र पेटून उठतो. एक मुलगा मुंबईमध्ये दिल्लीमध्ये संविधानाचं काय जाळतो आणि सारा भारत पेटून उठतो. एक माणूस संसदेमध्ये एक वाक्य बोलतो आणि म्हणजे भारताचा गृहमंत्री असणारा चुकीचं वाक्य बोलतो, खोटं वाक्य बोलतो आणि सगळा देश पेटून उठण्यासाठी त्याचे होतो. आणि काय प्रकार की संसदेमधले विरोधी पक्षनेते, संसदेमधले आमदार यांना हे होतो आणि त्यांना सांगतात की आमच्या BJPच्या 2 खासदारांना यांनी धक्का मारून मारलं, पाडलं. हे काय भानगड आहे.
हे पद्धतशीरपणे ब्राह्मणी कावा आहे, हे भारतातल्या प्रत्येक बहुजन समाजाने आणि विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता यांच्या रिॲक्शन आपण बंद केल्या पाहिजेत आणि आपण ठोस ॲक्शन घेतली पाहिजे. ही ठोस ॲक्शन, ठोस कार्य तेव्हाच सुरू होईल जेव्हा त्यांचे जे सगळे सूत्र आहेत त्यांच्या नाळ्या कोण चालवतं हे आपल्या लक्षात येते. अमित शहा किंवा नरेंद्र मोदी हे चालवत नाहीत. त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे? तो ब्राह्मण्यवादी माणूस आहे. ते हे संघटन आहे जी त्यांना वेग पुरवतं. या देशाची भांडवली सत्ता 3-4 लोकांच्या हातात दिली की सारा देश गुलाम होईल त्यांना माहिती आहे. आणि म्हणून सगळ्या आर्थिक व्यवस्था त्यांनी आपल्या ताब्यात प्रथम घेतल्या, सगळ्या प्रशासकीय व्यवस्था त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या, सगळ्या शैक्षणिक व्यवस्था त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या. आणि जेव्हा सारी यंत्रणा आपल्या ताब्यात घेतली तेव्हा आता त्यांनी हे प्रकार सुरू केलेले आहेत. आता आंबेडकर विचार त्यांना नेस्तनाबूत करायचा आहे, लक्षात ठेवा. त्यांना हे संविधान नष्ट करायचं आहे आणि ब्राह्मणीच वर्चस्व कायम ठेवायचं आहे. ही बाब जोपर्यंत आपल्या लक्षात आपण घेणार नाही तोपर्यंत हे करणार नाही. हा इतिहास आहे की त्यांनी भगवान बुद्धापासून तर शिवाजी महाराजांपर्यंत आणि इंग्रजांपर्यंत सुद्धा हेच केलेलं आहे. आता हेच पुन्हा करणार आहेत. आपण रिॲक्शनवादी लोक असल्यामुळे आपण त्यांना पेटून जातो आणि आपल्या लक्षात येतं की ब्राह्मण कोणीच मारला जात नाही. मारला जातो तो वडार समाजाचा माणूस, मारला जातो तो देशमुख समाजाचा, मराठा समाजाचा माणूस. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे आपसात भांडणं लावतात, जाती जातीत पेटवतात आणि स्वतःचं राज्य करतात, स्वतःची पोळी शेकवतात. आणि काय कोणी कितीही चांगलं भाषण केलं, ते राजू परुळेकर नावाचे अतिशय चांगले सद्ग्रस्त आहेत, ते सांगतात की ब्राह्मण तुमच्या लोकांमध्ये काय म्हणतो त्याच्यावर विचार करू नका, तो ब्राह्मणांमध्ये काय बोलतो ते खरं बोला, ते पहा, त्याच्यावर लक्षात ठेवा. आणि आपल्याला तीच पाळी करावायची आहे मित्र. नाही तर हा देश असाच पेटत राहणार. कारण पुष्यमित्र शृंगाच्या वेळी त्यांनी हा देश असाच पेटवला आणि आपली सत्ता स्थापित केली आणि सम्राट अशोकाची एवढी सगळी व्यवस्था उलथवून टाकली. ब्राह्मण हा याच पद्धतीने जगत आलेला आहे, त्यालाच ब्राह्मण म्हणायचं. तो स्वतः पुढे येत नाही, तो जातीतल्या त्याच्या क्षत्रियांना पुढे करतो, मराठ्यांना पुढे करतो, तेल्या तांबोळ्यांना पुढे करतो आणि त्यांच्यात आपसी भांडणं लावतो. हे लक्षात घ्या. त्यांनी मराठ्याच्या जरांगे पाटलांशी आता एकनाथ शिंदेचं भांडण लावून टाकलंय, हे लक्षात घ्या. आणि आपण सगळे त्या रिॲक्शनमध्ये जातो. म्हणून कृपा करून आपण हे लक्षात घ्या, या देशातले मूल निवासी आपण जे लोक आहोत, जे ब्राह्मणवादी विचारसरणीला टाकून दिलं पाहिजे, या विचाराने पुढे येऊन बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली विचारसरणी आपण आमच्यात आली पाहिजे, हे लक्षात घ्या. हे बाबासाहेब आंबेडकरांना एका बाजूने फार सन्मान देतील आणि दुसऱ्या बाजूने त्यांचे विचार व्यक्त करणाऱ्या लोकांचा पराभव करतील, ही गोष्ट ध्यानात घ्या. आणि या दृष्टीने आपण कामाला सुरुवात करा. मला आपण बोलण्याची संधी दिली, आपण हे नीट ऐका आणि आपलं काही विचार असेल तर मला सांगा. आपण मला ऐकून घेतलं. बहुजन संघटक या पेजचे आणि राहुल खांडेकरचे मी आभार मानतो आणि थांबतो. जय भीम.